तर पुणे कोंढवा अत्याचार प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट आहे। पीडित महिलेकडून संशयित आरोपीची ओळख पटलेली नाही। पोलिसांच्या 10 पथकांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। अजिंक्य दायगुडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, या प्रकरणात काय सविस्तर अपडेट आहेत? अगदी बरोबर आहे। कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगत प्रवेश केला आणि तरुणीच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून तिला बेशुद्ध करून तिच्यावर अत्याचार करणारा जो नराधम आरोपी आहे तो 24 तासापेक्षा अधिक वेळ उलटून झाला तरी पोलिसांना पकडता आलेलं नाहीये। त्याचं कारण असं आहे की पोलिसांकडून सांगितलं जातं की एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, मात्र पीडित तरुणीची ओळख पटलेली नाहीये। पीडित तरुणीने त्या आरोपीला ओळखलेलं नाहीये, त्यामुळे अजून देखील आरोपीच्या पोलीस शोधात आहेत। आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची 5 पथकं आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची 5 पथकं जी आहेत ती शहरभरात आणि शहराबाहेर आरोपीचा शोध घेत आहेत। मात्र अद्याप आरोपीची ओळख पटलेली नाही आणि आरोपी सापडलेले नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येतंय। त्यामुळे आज तरी या तरुणीवर 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी पोलिसांना सापडतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण की मोठी धक्कादायक घटना होती। उच्चभ्रू सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। संरक्षण मोठ्या प्रमाणात त्या सोसायटीला आहे। अशा सोसायटीत शिरून डिलिव्हरी बॉय असल्याचं तुमच्याकडून अपडेट घेत राहणार। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।